आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले. पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आणि आपल्या भागातली सासू ब ब ब ब ब पण 40 वर्ष जर मागे गेलात ना ती इतकी भयान आणि बिकट परिस्थिती होती. या जंगल माळरानावरती 25-25 रुपयानं मजुरी तुमच्या सासूने केली. तेव्हा तुमच्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तुमच्या सासऱ्यानं खऱ्या रात्रंदिवस काबाड कष्ट 24-24 तास काम केलंय. तेव्हा तुमचं सासर घडलंय. मग ते सासरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का याचा मात्र नक्की विचार करा. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आई वडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वर्गात जायची गरज नाही. तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले. पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आणि आपल्या भागातली सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं. तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सुना सांग थांब 6 महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्या वैशी. आता आपल्याच गावातली सासूबाई होती. ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू. आधीच अवकाळी पाऊस कधी येईल भरोसा नाही. तिकडं युक्रेन पेटलंय, तिकडं बांगलादेश पेटलंय. आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि एखादा बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही. आपलं खऱ्या अर्थानं पोळ्या करायच्या, स्वयंपाक करून घे, डाळ वाटून घे. आता गेली सासूबाई बाहेर, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं बो सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना. ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत नेम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्याने त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता वरच्या अख्ख्या सोसायटीला डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहते वय तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून जाताना आज एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना का आमच्या टोळीत पाठवायचं आहे. मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आपल्या काळजावर हात ठेवून आई एकविरा मातांची आणि खऱ्या अर्थाने जेजुरीच्या खंडोबारायांची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला मात्र बसल्या जागेवर एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरामध्ये आमच्या त्या सुनेला आम्हीही आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का. आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. आणि सुनेकून जर चपातीचा नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का. आपल्या मुलीकडून जर चूक झाली तर गावाला तमाशा नको, सोसायटीला तमाशा नको, म्हणून फ्लॅटचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय आपण 4 भिंतीत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण दोन्ही सोसायट्यांकडे जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का. माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे मृत्यू लोकातील तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे मृत्यू लोकातील स्वर्ग आहे. आणि जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे मृत्यू लोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. रोज कन्सर्टला कमीत कमी आमच्याकडे 50 ते 60 केस आहेत. 7 आणि 8 वर्षाची छोटी छोटी लेकरं आज घराच्या दरवाजात 1-1 तास उभी आहेत. का. माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय. आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी घरात दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 8 वर्षाच्या लेकराची वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं. सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
माझ्या बहिणीने तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं, या विवेचने 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब उद्या रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस झोपला सुखानं नाही. पण तोच बिचारा सगळ्या कामाचा, नोकरीचा व्याप सांभाळून फक्त समाधानासाठी तुमच्या घरात येतो ना, आणि तो जर आत आला आणि आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारच्या सोसायटीत जाऊन सांगते, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून याला वाढवलं, पण काल बायकोने तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त अपनी जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11:30च्या पुढे कट्ट्यावरचे मॉडेल काय बाबा सोपे राहतात का? निमे 90 हाणेल. घे चमचाभर, घे चमचाभर. बरं त्याचं तुमच्याकडे लई पीक आहे, मी येतानाच पाहिलंय. घे चमचाभर, सभी दुखो की एक की दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या 7 पिढ्या घडतील, आणि घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सध्या मुलीच मिळत नाही, त्यामुळे लग्न सीजन वर्षभर चालू आहे. म्हणून इथून पुढं माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका. पण तुमचा भाऊ आणि मुलगा म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो. खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळात आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या मुलीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, ती शिकून उद्या डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना नक्की याचा विचार करा. तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये. पण आज इथून जाताना, घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टाने वाढवलंय, जाता का आणता? त्यालाही बिचाराला 4 देवाला नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला, आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा, सोपं करून सांगतो महाराज, तुम्ही आंब्याचं खऱ्या अर्थानं रोप लावलं, पण अवकाळी पावसामुळे जर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, ते झाड फुटवा धरेल का? कलम वाढेल का? फुलोरा येईल का? फळ लागेल का? आंबा मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? मूळ. मग तुमच्या प्रपंचाच्या मुळाशी आज संस्कार नावाचं मूळच जर सडलेलं असेल तर आपण कितीही प्रयत्न केला, आपला प्रपंच मृत्यूलोकात घडेल का? बहरेल का? खऱ्या अर्थाने तो आनंद देईल का? तो कसा असेल? खऱ्या अर्थाने येरती माई के दुःखाची जडती नाही अत्यंती, तो प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. महिला मंडळ आता थोडं बोलत चला. प्रपंच दुःख मूळ आहे म्हणा, नाही म्हणा, जे योग्य ते वाटतं तेच बोला. प्रपंच दुःख मूळ. तुम्ही भांडून आलेत का? प्रपंच दुःख मूळ नक्की लॉक किया जाय. पुरुष मंडळी प्रपंच दुःख मूळ आहे नक्की. मग आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी केलं आणि इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? सदेह. फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ताच्या धर्ममंडपात आपण आहोत, इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत, आणि भावनेच्या भरात जर आपण खोटं बोललो तर भगवान दत्तात्रयांच्या हातात काय आहे? पुढं काय होईल मी भरोसा देत. मग आता किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार
आणि इथं खोटं बोलता येणार? थांबू लागलं तर 2 मिनिटं. ज्यांचं शिटरी जर वय त्याने तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले असं रोज सकाळी 5:45ला, दुपारी 1:45ला आणि संध्याकाळी 9:45ला रोज 3 गोळे देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या, वास्तवात तो सोडायला आम्ही तयार. मग प्रपंचातूनच जर परमार्थ करायचा असेल तर काय करावं लागेल? तुकोबराय सांगतात, अविनाश करी आपुले आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे.